शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ठाकरे गटाच्या आकाशवाणी चौकात केळी फेको आंदोलन, सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांना पीक विमा अंतर्गत नुकसान भरपाई मिळत नसल्याने गेल्या 3 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे। अद्यापही सरकारला कोणतीही जाग आलेली नसल्याने महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शुक्रवारी 12 जुलै रोजी दुपारी 1 वाजता आकाशवाणी चौकात केळी फेको आंदोलन करून सरकारचा निषेध केला आहे। यावेळी सत्ताधारींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। याप्रसंगी ठाकरे गटाचे नेते लकी अण्णा टेलर, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आंदोलन जे आहे 3 दिवसापासून आंदोलन चालू आहे। आजचा आंदोलनाचा 3रा दिवस आहे। शेतकऱ्यांनी पीक विमा केळीचा पीक विमा काढला। 1 रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांना यांनी विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं, परंतु 1 रुपयाचा विमा हा शेतकऱ्यांना आजपर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नाही। केळीचा जो पीक विम्याचा प्रीमियम होता हेक्टरी 10,500 रुपये प्रत्येक शेतकऱ्याकडून भरून घेतले। त्यांचं जिओ टॅग केलं, त्यांचे फोटो काढले, त्यांचे सातबारा घेतले, सातबाऱ्यावरती पीक पेरा केळीचा घेतला, परंतु हे सर्व करत असताना यांनी 2 महिन्यामध्ये ज्यावेळेस प्रीमियम घेतला आणि विमा काढून घेतला तर शेतात जायला पाहिजे होतं, चौकशी करायला पाहिजे होती की ह्या शेतात केळी आहे का नाही आहे, आणि जर समजा त्या शेतात केळी नसेल तर त्या शेतकऱ्याचा विमा काढून घ्यायला नको होता, त्यांचा प्रीमियम घ्यायला नको होता, परंतु यांनी प्रीमियम घेऊन घेतला। 1 वर्ष उलटून गेलं। ज्यावेळेस पैसे द्यायची वेळ आली, प्रीमियम घेतल्यानंतर ज्यावेळेस विम्याची रक्कम द्यायची वेळ आली, त्या टायमाला हे सर्व नेते मंत्री, हे सर्व कमिशनखोर सर्व आज फक्त शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा बघते। बरेच दिवसापासून महाविकास आघाडी तालुक्यामध्ये आंदोलन करते, परंतु यांचं दुर्लक्ष आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे, ज्वारीची खरेदी ही पूर्ण झाली पाहिजे, त्याचप्रमाणे दुधाला 5 रुपये जे अनुदान शासनाने डिक्लेअर केलेलं आहे ते अनुदान गाईच्या दुधाला मिळालं पाहिजे। त्याचप्रमाणे कापसाला जो हमी भाव फडणवीस साहेबांनी धुळ्याला, जळगावला, पावळ्याला सभा घेऊन डिक्लेअर केलं ते अनुदान शेतकऱ्याच्या खिशात गेलं पाहिजे। या खोट्या बोलतापांना हे सरकार शेतकऱ्यांना चुलते बनवते। या सरकारचा धिक्कार आहे, या मंत्र्यांचा धिक्कार आहे। या मंत्र्यांनी राजीनामे दिलेच पाहिजे। त्यासाठी आम्ही आज केळी रोडावरती फेकली आणि केळ्यात मंत्र्यांचा निषेध केला।